अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी मध्ये आपण कार्यरत होता, मात्र आपण आज ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे. काय सांगाल? 1973 पासून बाबा जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचे काम करत आले. जनसंघानंतर भारतीय जनता पार्टी विलीन झाला, तेव्हापासून बाबांनी कधी पक्षाविरोधात कधी कारवाई नाही केली ना. पक्षाचे नुसते ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून नाही राहिले, ते पक्षासाठी ते तन मन धनाने पहिले काम करत राहिले. त्याच्यानंतर त्यांनी कधी असा विचार नाही केला का तो ग्रामीण भागात आहे तर तिथे इलेक्शन लढायचं नाही. ते ग्रामीण भागाच्या इलेक्शनसाठी पण बाबा हे करत राहिले प्रचार. त्याच्यानंतर त्यांनी 2000 निवडणूक लढवली, तेव्हा नगरसेवक झाले. ते 2000 नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी महापालिकेत सर्वात जास्त कामं केली. सर्व नगरसेवकांपैकी सर्वात जास्त कामं त्यांनी केली. 34 करोड, आता तर करोड छोटी किंमत झाली, नाही तर तेव्हा 34 करोड एका नगरसेवकाने एका वर्षाला निधी आणणं तेव्हा जास्त होतं. तेव्हा त्यांनी तेवढे निधी आणलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी 2005 निवडणुकीमध्ये त्याचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पक्षाचं पद न घेता कायमस्वरूपी पक्षाचं काम करत राहील. 2009 जेव्हा इथे पोटनिवडणूक झाली, त्यामध्ये बुधाराम सरनोबत यांना 129 मतांनी निवडून आणण्याचं पण काम केलं. त्याच्यानंतर लगेच 1 वर्षामध्ये 2010 साली याची निवडणूक झाली, केडीएमसीची निवडणूक झाली सार्वत्रिक. त्याच्यामध्ये पण त्यांनी भाजपाचे 2 पैकी 2 नगरसेवक टिटवाळ्यात निवडून आणून दाखवले. जेव्हा महापालिकेमध्ये फक्त भाजपाचे 9 नगरसेवक होते, तेव्हा टिटवाळ्यात तेव्हा 2 पैकी 2 नगरसेवक निवडून आणले. महाराष्ट्रात पण तेव्हा काँग्रेसचे सरकार होतं आणि केंद्रात पण काँग्रेस सरकार होतं, त्यावेळेस पण आपण निवडून आणले. पण आता परिस्थिती अशी झाली का इथे लोक नुसते आयात केली जातात. आयात केल्यामुळे समोर दिसतंय का ह्यांना आयात केल्यामुळे आपण एवढी मेहनत केली, त्याच्यानंतर 10 वर्ष मी कंटिन्यू पक्षाच्या कामामध्ये एकदम हे आहे, ऍक्टिव्ह मध्ये काम करतोय, पण तरी पक्षाने आयात करून राहिले, त्याचा आपल्यावर नाराजगी होती. या महापालिकेच्या निवडणुकीवर आपण उमेदवारी लढवणार आहात. हा, या पॅनल क्रमांक 3 मध्ये मी पॅनल क्रमांक 3 मधनं उमेदवारी लढणार आहे.